पोलिसांची अनेक पथके रात्री 1:30 वाजता आरोपी दत्तात्रय गाडे याला शोधण्यासाठी मोहीम चालू होती। रात्रीची वेळ त्यामुळे ऊसाच्या शेतामध्ये बिबट्या फिरतात। अशा परिस्थितीमध्ये पोलिसांनी दत्तात्रय गाडे याला कसं ताब्यात घेतलं, चला पाहूया। मंगळवारी 25 तारखेला सकाळी 5:30 वाजता पुण्यामधील स्वारगेट या बस स्थानकावरती स्वारगेटवरून फलटणला जाणाऱ्या 26 वर्षीय तरुणीबरोबर या दत्तात्रय गाडेंनी अगोदर ओळख केली आणि याच ओळखीचा फायदा घेऊन तिला खोटं सांगून डेपोमध्ये बंद असलेली सोलापूर शिवशाही बसमध्ये बसायला सांगितलं। तरुणी एकटी असल्याचा फायदा घेत दत्तात्रय गाडेने तिच्यावरती बसमध्येच अत्याचार केले। ही घटना जेव्हा उघडीस आली तेव्हा मात्र सर्वत्रच खळबळ उडाली। दत्तात्रय गाडे हा मूळचा शिरूर तालुक्यातील रहिवासी, त्याच्यावरती अगोदरपासून अनेक गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत। तरुणीवरती अत्याचार केल्यानंतर तो एका धार्मिक कार्यक्रमासाठी गेला होता आणि त्या ठिकाणी त्याला समजलं पोलीस त्याचा शोध घेत आहे। तेव्हापासून दत्तात्रय गाडे हा फरार झाला होता। स्वारगेट एसटी स्टँडमध्ये वसंत मोरे, तृप्ती देसाई अनेक लोकप्रतिनिधींनी आवाज उठवला। एवढ्या वर्दळीच्या ठिकाणी एका तरुणीवरती अत्याचार होतात, बस स्थानकातील सुरक्षा रक्षक काही झोपले होते का? यानंतर मात्र पोलिसांना दत्तात्रय गाडे याचा शोध घेणं गरजेचं होतं। त्यासाठी त्यांनी पुण्यामधील सर्व रेल्वे स्टेशन, सर्व एसटी स्टँड या ठिकाणी त्याचा शोध घेतला, पण पोलिसांना कुठेही त्याचा ठाव ठिकाणा लागला नाही। त्यामुळे पोलिसांनी जो कोणी दत्तात्रय गाडेला शोधून देईन त्याला 1 लाख रुपयाचं बक्षीस देण्याचंही जाहीर केलं। पोलिसांनी त्याच्या घरी चौकशी केली, मित्रांकडे चौकशी केली, याशिवाय तो ज्या गावामध्ये राहत होता त्या गावामध्ये ड्रोनच्या साहाय्याने त्याचा शोध घेतला गेला। दत्ता गाडेचं शेवटचं लोकेशन त्याचं मूळ गाव शिरूर तालुक्यात असल्याचं आढळलं। बुधवारी रात्री गुन्हाटी या गावामध्येच दत्तात्रय गाडे एका घरामध्ये पाणी पिण्यासाठी गेला होता आणि हीच माहिती गावकऱ्यांनी त्या पोलिसांना दिली। गुरुवारी सकाळी गुन्हाट गावामध्ये जवळजवळ 150 ते 200 पोलीस या गावामध्ये दाखल झाले आणि दत्तात्रय गाडे याचा शोध घ्यायला सुरुवात केली। पण पूर्ण दिवस संपून गेला, रात्री झाली, त्यामुळे पोलिसांनी डॉग स्क्वॉडची मदत घेतली। तरी देखील पोलिसांना काहीच हाती लागत नव्हतं। पण ऊसाच्या शेतीमध्ये दत्ता गाडे हा लपलाय याचा पोलिसांना पूर्ण संशय होता। शुक्रवारी पहाटे 1:30च्या सुमारास डॉग स्क्वॉडच्या मदतीने आणि पोलिसांच्या मदतीमुळे दत्तात्रय गाडे या आरोपीला ताब्यात घेण्यामध्ये यश आलं। मी संजय जाधव बोलतोय। दत्तात्रय बोलायचं दत्ता मी संजय जाधव बोलतोय। हॅलो, घाबरू नको, संजय जाधव बोलतोय मी येतो 5 मिनिटात तिथं पकडलं घे, फ्रेम घे, 5 मिनिटात येतोय, घाबरू नको, 5 मिनिटात तुझ्यापाशी येतोय मी। आता तुझ्या संग बोलतोय ड्रोन मधून, मी येतोय तिथं, बघतो इथंच आहे मी, घाबरू नको, मी आलोय दत्ता, मी आलोय, ठीक आहे। ताब्यात आहे, त्याला कस्टडीमध्ये घेतलेलं आहे। पुढचे इन्व्हेस्टिगेशन जे आहे ते स्वारगेट पोलीस स्टेशन या ठिकाणी चालू राहील। धन्यवाद, थँक्यू। आरोपी ताब्यात आहे, त्याला ताब्यात घेतलेला आहे। पुढचे इन्व्हेस्टिगेशन स्वारगेट कडून चालू राहील। तुम्हाला ते तिथं तुम्हाला सगळी इतर माहिती प्राप्त होईल। काही धावपळ करू नका। आता पुढचं जे काय इन्व्हेस्टिगेटिंग ऑफिसर जे आहेत ते पुढच्या गोष्टी करतील। आपल्या ताब्यात आहे, पुढची प्रक्रिया जी आहे ती चालू राहील आणि त्याच्या पुण्यातल्या गोष्टीच्या संदर्भातला सगळ्यांनीच निषेध केलेला आहे। ही माणुसकीला काळिमा फासणारी घटना आहे। त्या नाराज आम्हाला ताबडतोब त्या अटक झाली पाहिजे म्हणून आम्ही सगळेजण प्रयत्न करत होतो। काल म्हणजे आज सुरुवातीला 1 वाजता त्याला अटक झालेली आहे। रात्री 12 नंतर जो 1 वाजतो त्या 1 वाजता त्याला अटक केलेली आहे। पोलिसांच्या ताब्यामध्ये तो आलेला आहे। पूर्णपणे चौकशी त्या ठिकाणी चाललेली आहे। आज कोर्टामध्ये देखील त्याला हजर त्या ठिकाणी केलं जाणार आहे आणि त्याच्यातून काय वस्तुस्थिती आहे ते सगळं निष्पन्न त्या ठिकाणी होईल। एक अरे थांबा रे बाबा, त्यामध्ये पहिल्यांदा आता कुणी तुम्ही अमुक असा म्हटला, तमुक तसा म्हटला, असं काही मला विचारू नका। मी तुम्हाला सगळ्यांना तुमच्या मार्फत महाराष्ट्रातल्या जनतेला एवढं सांगू इच्छितो, मी सकाळी सीपीशी बोललो, सीपींनी मला सांगितलं की त्यांना 1 वाजता ताब्यामध्ये घेतलेलं आहे आणि त्याची चौकशी चालू आहे। चौकशी चालू असताना कधी कधी काय होतं, उत्साहाच्या भरात मीडिया हा इकडं गेला, हा तिकडं गेला, टीव्ही तर सगळ्यांनाच दिसतात। वास्तविक अशा प्रकारच्या काही बातम्या ह्या जी विकृत व्यक्ती असते, जी अतिशय
काळीमा फासणारी व्यक्ती असती त्या व्यक्तीला पकडण्याच्या करता ह्या वेगळ्या प्रकारच्या काही बातम्या दिल्या तर ते पण त्या बातम्या बघून की बाबा अमुक अमुक व्यक्ती अमक्या अमक्या राज्यात गेली, तमुक व्यक्ती तमक्या जिल्ह्यात गेली, शहरात गेली. ह्या खरं तर काही थोडंसं तारतम्य हे सगळ्यांनी ठेवलं पाहिजे. आम्ही राजकीय लोकांनी पण ठेवलं पाहिजे आणि त्याच्यातून जो दोषी आहे त्या दोषीला पकडण्याच्या करता ह्या बातम्यांचा उपयोग त्याला आणखीन स्वतःला लपवण्याच्या करता होता कामा नये ही पण खबरदारी आपण घेतली पाहिजे. एक मिनिट, एक सांग, हे प्रत्येक जे कोण तुम्ही व्यक्तीचं नाव घेतात ते रोज सकाळी 10 वाजता का 9 वाजता काय ते बोलतात, त्या प्रत्येकाला उत्तर देणं आम्ही बांधील नाही. आम्ही काय झालं त्याच्या संदर्भामध्ये जर काही तक्रार असेल, जे गुंड असतील त्यांच्या नावानिशी तक्रार दिली तर पोलीस चौकशी करतील. चौकशी चाललेली आहे. तुम्ही फक्त तो फरार तो इकडे गेला तिकडे गेला असं जरा दाखवायचं बंद करा.